सांगली आणि इस्लामपूर या सांगली जिल्ह्यातल्या रोडचं हे केंद्र शासनाच्या अंडर गेल्यापासून त्याचं एक आधुनिकीकरण चालू आहे आणि केंद्र शासनाच्या या रस्ते डेव्हलपमेंटमध्ये तो रोड चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहे। पण त्यांच्या नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी गाव येईल किंवा ज्या ठिकाणी ब्रिज येईल त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली जाते। पण मित्रांनो, हा जो रोड आहे तो सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या एरियामध्ये सुमारे 3 ते 3.5 किलोमीटर येतो। मी बघतो की पेठ नाका ते सांगलीपर्यंत येत असताना जी गावं लागली त्या गावामध्ये त्या रोडच्या मध्ये किंवा साईडला योग्य त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची उभारणी केल्याचे दिसून येत आहे। आता ही उभारणी केलेली दिसून येत आहे, पण ज्या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची एरिया या सांगलीवाडी गावामध्ये सुरू होते, या 3.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये कोणत्याही ठिकाणी स्ट्रीट लाईट उभा करण्याचं नियोजन त्यांचं दिसून येत नाही आहे। कारण ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट उभा करायची आहे त्यांनी त्या डिवायडरमध्ये त्या केबल पास करण्यासाठी वगैरे त्याचं नियोजन केलेलं दिसतं आहे, किंवा ज्या ठिकाणी पोल उभा करणार स्ट्रीट लाईटचा त्या ठिकाणी ती जागा तो स्पॅन ठेवलेला आहे रिकामा। पण आमच्या ह्या सांगलीवाडीच्या एरियामध्ये 3.5 किलोमीटरमध्ये मात्र कुठेही तो स्पॅन ठेवलेला दिसून येत नाही आहे। म्हणजेच आम्हाला डाऊट आहे की हे जे स्ट्रीट लाईट आहे हे ह्या एरियामध्ये नसावं। तर मी या PWDला विशेष करून कोल्हापूर PWD की ज्यांच्या आधिपत्याखाली हा नॅशनल हायवे ह्या सांगली इस्लामपूर रोड जो येतो त्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण या सांगलीवाडी एरियामध्ये स्ट्रीट लाईट ही उभा करणं गरजेचं आहे। जसं तुम्ही ग्रामीण भागामध्ये उभा करता, आष्टा नगरपालिका हद्दीमध्ये करता, इस्लामपूर नगरपालिका हद्दीमध्ये करता, मग महानगरपालिकेनं आमच्या पाप काय केले? त्यामुळं सांगलीवाडीकरांच्यावर हा अन्याय होईल। नाविलाजानं सांगलीवाडीतील सुज्ञ जनतेला एकत्र करून आम्हाला आंदोलन उभा करावं लागेल, याची आपण दाद घ्या आणि या भागामध्ये या सांगलीवाडी भागामध्ये जो काही तो हायवे आलेला आहे त्या 3.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये स्ट्रीट लाईट व्यवस्था करावी अशी मी आपणाला विनंती करतो आहे। माझा मुद्दा योग्य वाटत असेल तर नागरिकांनीसुद्धा कमेंट्समध्ये उल्लेख करावा आणि माझ्या भूमिकेला आपण साथ देणार असाल तरी पण नागरिकांनी मला कमेंट्समध्ये लिहावं अशी मी विनंती करतो। आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही इतर ग्रुपमध्ये पाठवा, शेअर करा। दुसरी गोष्ट सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ कायम तुम्हाला बघायला मिळतील अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद मित्रांनो।